नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पुणे DCC बँक भरतीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, तर त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये बघा आपण कोणकोणत्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या तारखा आपण बघणार आहोत। त्यानंतर आता कमी दिवसाचा कालावधी राहिलेला, तर तुम्हाला कोणकोणता अभ्यास करायचा मित्रांनो, अभ्यासक्रम काय असणार आहे याच्यावरती आपण भर देणार आहोत। आणि त्याच सोबत अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ऍडमिट कार्ड कधीपर्यंत येतील याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत। तर बघा मित्रांनो, पुणे DCC बँक भरतीची ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। इथे थोडंसं खाली आल्यानंतर तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता। इथे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, या पेजवरती तुम्हाला ओपन करायचं, या पेजला ओपन करायचंय। इथे अशा प्रकारचं एक PDF नोटीस आपल्याकडे ओपन होऊन येईल। इथे आपल्याला परीक्षेच्या तारखांबद्दल माहिती दिलेली आहे। 22/8/2025 ते 25/8/2025 या कालावधीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पेपर होणार आहे मित्रांनो। आता बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज असतील की नक्की ही जाहिरात कधी आली होती। तर मित्रांनो, ही जाहिरात ऑलरेडी मागच्याच वेळेस आलेली मित्रांनो, 2021च्या कालावधीमध्ये, जी आपण इथं दिनांक बघू शकता, जाहिरातीची दिनांक दिलेले मित्रांनो, तेव्हा ही जाहिरात आली। फॉर्म भरून घेतले परंतु पेपर झाले नव्हते। आता नवीन याच्यानुसार जर म्हटलं तर आता पुणे DCC बँक भरतीमध्ये जर विचार केला तर आता 1000 पेक्षा जास्त अजून जागा रिक्त आहेत, ते देखील आता लगेच भरायचे आहेत मित्रांनो। परंतु आता काय झाले, मागची जी जाहिरात आली होती तिचेच पेपर झाले नव्हते, तर त्यांनी असं ठरवलेलं आहे की आता जी 2021 ची जाहिरात होती, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील त्यांच्यात सर्वप्रथम पेपर घ्यायचे, त्यानंतर लवकरात लवकर निकाल लावून लगेच नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। आता मागील जी जाहिरात होती ती देखील ओपन करतो मित्रांनो। आता जर म्हटलं तर 356 जागांसाठी ही जाहिरात होती आणि लेटेस्ट जर म्हटलं तर आता 1000 पेक्षा जास्त जागा पुणे DCC बँक भरतीमध्ये रिक्त आहेत मित्रांनो। ठीक आहे, याच्यावरती आपण त्या अपडेटवरती डिटेलमध्ये व्हिडिओ मागेच टाकला होता मित्रांनो। तर आता या पद भरतीसाठी ज्या पण विद्यार्थ्यांनी 2021 मध्ये फॉर्म भरला होता तर त्यांचे प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे आणि त्यांचे जे पेपर आहेत मित्रांनो, तर ते पेपर जे आहेत 22 ते 25 या कालावधीमध्ये घेतले जाणार आहे। आता हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला मित्रांनो, ज्यांनी पण आता त्यावेळेस फॉर्म भरले होते 2021 या कालावधीमध्ये, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी आता खूपच कमी कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो। काही विद्यार्थ्यांकडे त्यांचा जो ID असतो तो देखील नाहीये, पासवर्ड देखील नाहीये, काहींकडे फॉर्म देखील नाहीये, काही विद्यार्थ्यांचं ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, ते एक्झामला येणार नाही, म्हणजे कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे यावेळेस मित्रांनो। ठीक आहे, तर वेबसाईटला व्हिजिट देऊन, ठीक आहे, आपल्याला वेबसाईटला व्हिजिट देऊन इथं जे पण कॅन्डिडेट पात्र आहेत यांची लिस्ट तुम्ही बघू शकता। इथं लॉगिनचं ऑप्शन आहे, इथून तुम्ही डायरेक्टली तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता। आता प्रवेशपत्र कधीपर्यंत उपलब्ध होतील याच्याविषयी देखील माहिती दिलेली मित्रांनो, 14/8/2025 या कालावधीमध्ये किंवा या तारखेपासून तुम्हाला इथं प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे। याच्याबद्दल देखील वेबसाईटला आपल्याला माहिती दिलेली आहे मित्रांनो, म्हणजे आता खूपच कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे मित्रांनो। तर चला आता अभ्यासक्रमाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आणि डिटेलमध्ये आपल्याला आता अभ्यास कुठून करायचा, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा याच्यावरती आपण भर देत आहोत। तर बघा, हेच PDF आपल्याला थोडंसं खाली घ्यायचं किंवा नोटिफिकेशन मध्ये आपल्याला इथं जाहिरातमध्ये देखील संपूर्ण आपल्याला अभ्यासक्रमाविषयी माहिती दिलेली आहे, किंवा आता हे जे लेटेस्ट PDF जारी करण्यात आलेले मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला परीक्षेच्या तारखा वगैरे आणि इतर महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। इथे देखील जर म्हटलं तर आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमाबद्दल इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तर बघा, इथे आपल्याला विषयांचे नाव दिलेले आहेत मित्रांनो आणि कोणत्या विषयासाठी किती गुणांवरती प्रश्न विचारले जातील हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता बघा, आपले पुणे DCC बँक भरतीचे जे पेपर आहे मित्रांनो, MKCL ही जी कंपनी आहे ती घेणार आहे आपले पेपर, कारण 2021चाच कॉन्ट्रॅक्ट होता मित्रांनो, तेव्हाच त्यांनी फॉर्म भरून घेतले होते, त्याच्यामुळे तुमचे जे पेपर आहे MKCL ही कंपनी घेणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये। ठीक आहे, तर बघा, इथे जर म्हटलं तर बँकिंग व सहकार याच्यावरती जर म्हटलं तर 30 प्रश्न तुम्हाला विचारले जातील। सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याच्यावरती 20 प्रश्न, त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती 10 प्रश्न, मराठी भाषा ज्ञान याच्यावरती 10 प्रश्न, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती 10 प्रश्न आणि बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न। टोटल अशा प्रकारचे जर म्हटलं तर आपल्याला 90 आपल्याला प्रश्न विचारले जातील 90 गुणांसाठी आणि 10 गुणांची आपली मुलाखत होत असते मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर। टोटल जर म्हटलं तर हे लेखी परीक्षेचे 90 गुण आणि आपली मुलाखत 10, टोटल 100 गुणांवरती तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं। आता याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही जी लेखी परीक्षा आहे याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला पात्र व्हावं लागेल मुलाखतीसाठी। तर लेखी परीक्षेला जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळवणे इथं आवश्यक असणार आहे मित्रांनो। तुम्हाला आता सांगतोय 90 पैकी जर म्हटलं तर तुम्हाला 60+ जर गुण मिळाले तर तुमचं इथं सिलेक्शन होईल, असा एक माझा स्वतःचा अंदाज आहे मित्रांनो। 90% चान्स असतील की जरी 60 पेक्षा जास्त गुण मिळाले तुम्हाला तरी तुमचं इथं सिलेक्शन होऊन जाईल। निगेटिव्ह मार्किंग वगैरे कोणत्याही प्रकारची नसते मित्रांनो, आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार या पेपरसाठी। आपल्याला पेपर जर म्हटलं तर बेसिक लेवलचा असतो, तर अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स देखील तयार केलेल्या आहेत, त्यांचा तुम्ही सहारा घेऊ शकता मित्रांनो। तर नोट्स बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला इथे देऊन घेतो। तर बघा, आता आपण आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय देतोय याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देऊन घेतो।
यामध्ये जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK, संगणक यावरती आपल्याला IMP प्रश्न भेटतील. बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयावरती देखील तुम्हाला IMP प्रश्न आपण काढलेले ते प्रश्न तुम्हाला शॉर्टमध्ये दिले जातील मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, GK वगैरे हे तुम्हाला टॉपिकनुसार आपल्याला भेटून जाईल मित्रांनो. सर्व विषयाच्या सेपरेट 100 ते 150 पेजेसच्या नोट्स तुम्हाला भेटतील. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर खाली संगणक याच्यावरती फक्त तुम्हाला प्रश्न भेटतील वन लाइनर स्वरूपामध्ये आणि MCQ टाईप स्वरूपामध्ये. याच प्रकारे बँकिंग व सहकार याचे देखील तुम्हाला वन लाइनर आणि MCQ टाईप या स्वरूपामध्ये प्रश्न भेटतील IMP प्रश्न. आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला सेपरेट प्रश्न आपल्याला दिले जातील. म्हणजे प्रत्येक विषयाचे सेपरेट नोट्स आपण काढलेले आहेत त्या उपलब्ध करून देतोय. या नोट्स सोबत तुम्हाला 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देखील आपण उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये लेटेस्ट झालेला अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, त्याच सोबत रत्नागिरी झालं, ठीक आहे, ठाणे झालं. तर हे जे लेटेस्ट आता जिल्ह्यांचे पेपर झाले, जिल्हा बँकेचे, DCC बँक भरतीचे, तर हे सर्व जे पेपर आहेत ते तुम्हाला इथं उपलब्ध करून दिले जातील. याच्यामध्ये 1-2 प्रश्नपत्रिका नाहीये मित्रांनो, सर्व झालेल्या सर्व शिफ्टच्या सर्व जे आता लेटेस्ट जिल्ह्यांचे जे पेपर झाले त्या सर्व जिल्ह्यांच्या सर्व शिफ्टच्या पेपर आपल्याला क्वेश्चन पेपर इथं उपलब्ध करून दिले जातील. 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला दिल्या जातील मित्रांनो. आणि या 7 ते 8 विषयांच्या नोट्स भेटतील. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 229 रुपये. हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्याला इथे एक नंबर दिलेला बघा, 91 39 64 31 99. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर तुमचा नंबर सेव्ह करून घेतला जाईल. आपल्याला एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला तिथे दिली जाईल. तिथे सर्व तुम्हाला रेग्युलर अपडेट भेटून जातील. आपल्याला ऍडमिट कार्ड आल्यानंतर, निकाल लागल्यानंतर बाकी सर्व जे अपडेट असते ते तुम्हाला भेटून जाईल. पहिला पेपर झाल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न कोणकोणते विचारले गेले होते याच्याबद्दल अपडेट तुम्हाला तिथे भेटून जाईल. याच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक देखील आपल्याला या नोट्समध्ये दिली जाते. म्हणजे एकूण एकत्रित जर म्हटलं तर 7 ते 8 विषयांच्या नोट्स आणि 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय. एकत्रित सर्वांची किंमत ठेवलेली 229. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये पाठवल्या जातील. तर बघा, आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतील की नक्की आता कमी दिवसाचा कालावधी राहिलेला तर अभ्यास कोणता करायचा. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला विषयानुसार थोडक्यात माहिती देतो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग व सहकार, त्याचसोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याचसोबत जर म्हटलं तर आपल्याला संगणक झालं, हे जे विषय आहेत मित्रांनो याच्यावरती जर म्हटलं तर बँकिंग सहकार 30 प्रश्न, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 10 प्रश्न आणि संगणक हे प्रश्न जर टोटल जर म्हटलं तर आपल्या इथं 50 हे प्रश्न होतात मित्रांनो. आता या विषयांवरती जर म्हटलं तर काय झालेलं आहे, लेटेस्ट मागचे जर पेपर बघितले, कारण आपल्याकडे 1-2 प्रश्नपत्रिका नाहीये, 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे. आणि प्रत्येक याच्यामध्ये जर विचार केला तर 75 प्रश्नपत्रिकेमध्ये 90 प्रश्न, म्हणजे आपली जी एक्झाम असते एक्झामचा पॅटर्न फॉलो केलेला असतो त्याच प्रमाणामध्ये 90 प्रश्न. याच्यामध्ये बँकिंग, सहकार व कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणकाचे जे प्रश्न आहे ते रिपीट होत असतात मित्रांनो. बहुतेक प्रश्न रिपीट होत असतात प्रत्येक शिफ्टला. कमीत कमी याच्यातले माझ्या स्वतःच्या अंदाजानुसार जर म्हटलं तर कमीत कमी म्हटलं तर आपल्याला 10 ते 12 प्रश्न या 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्यातले रिपीट होतील. परंतु कोणत्या विषयांचे, कृषी व आपल्याला जे बँकिंग सहकार झालं, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं, संगणक झालं, या विषयांचे प्रश्न रिपीट होत असतात मित्रांनो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर काही आता लेटेस्ट झालेल्या एक्झामचं स्वरूप बघून हे मी तुम्हाला सांगत आहे. आता रिपीट तुम्हाला जर म्हटलं तर अभ्यासक्रमानुसार जर म्हटलं तर आपल्याला नक्की कोणकोणत्या टॉपिकवरती भर दिला जातो तर हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही प्रश्नपत्रिका बघा. प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला समजून येईल की नक्की आपल्याला हे विषय दिलेले आहेत तर या विषयानुसार कोणकोणत्या टॉपिकवरती भर दिला जातो किंवा प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारले जातात. तर हे जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्की कोणता अभ्यास करायचा ते लगेच समजून येईल. तर त्याच्यासाठी आता खूपच कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. तुम्ही काय करा, सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर जेवढ्या होईल तेवढं प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. आता प्रश्नपत्रिका सोडवण्यानं काय होईल, तुमचं इथं मराठी या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजून येईल, जेणेकरून तुम्ही त्याच टॉपिकचा अभ्यास करू शकता. त्याचसोबतच संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाचे बहुतेक प्रश्न रिपीट होत असतात तर ते प्रश्न तुम्हाला समजून येईल किंवा जे टॉपिक आहेत ते तुम्हाला समजून येईल. बुद्धिमत्ता किंवा गणिताचे जरी प्रश्न आले तर बुद्धिमत्ता इथं विचारलेले मित्रांनो बुद्धिमापन, तर याच्यावरती कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला समजून येईल. सर्व जे टॉपिक आहे ते तुमचे कव्हर होऊन जाईल मित्रांनो, जेणेकरून कोणत्याही टॉपिकचा प्रश्न आला, कसाही प्रश्न आला तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला भेटून जाईल कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे, लेवल कसे ते तुम्हाला समजून येईल. कारण संपूर्ण DCC बँक भरतीच्या सर्व जिल्ह्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच असतो मित्रांनो. ठीक आहे, याच प्रकारे जर म्हटलं तर बँकिंग सहकार्य देखील असणार आहे मित्रांनो. टॉपिक तुम्हाला समजून येईल, काही क्वेश्चन रिपीट देखील होतील तर त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा. बाकी राहिला विषय फक्त जर म्हटलं तर यामध्ये जे
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. आता हे किती केलं जरी म्हटलं तर आपल्याला कोणता प्रश्न कुठून येईल सांगता येत नाही. जिल्ह्याच्या माहितीवरती हमखास जर म्हटलं तर जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला कमीत कमी जर म्हटलं तर 3 ते 4 प्रश्न विचारले जातील मित्रांनो. याच्यामध्ये आता 20 प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती आहे, म्हणजे 3 ते 4 तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जातील. शक्यता 5 ते 6 प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात, परंतु जास्त प्रश्न शक्यता विचारले जाणार नाही. 5-6 प्रश्न तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती नक्कीच विचारले जातील. त्याच्यामुळे पुणे जिल्ह्याची माहिती तुम्ही व्यवस्थित करा, कारण जिल्हा बँकेला जिल्ह्याची माहिती नक्कीच विचारली जाते. तसं आपण आपल्या नोट्समध्ये जिल्ह्याची माहिती देखील उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो, काळजी करू नका. ठीक आहे, तर नोट्स कशा घ्यायच्या याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर आणि या बाकी सर्व विषयांच्या नोट्स देखील देतोय. सोबत जर म्हटलं त्याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन कशी करायची ते देखील सांगितलं. प्रश्नपत्रिका सोडवा, तुम्हाला टॉपिक समजून येतील, त्या टॉपिकचा अभ्यास करा. सर्व जर करायला गेलं तर वेळ खूप कमी आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आपण आपल्या नोट्समध्ये काय काय उपलब्ध करून देतोय. त्याच्यानुसार तुम्ही प्रश्नपत्रिका जर सोडवायला घेतल्या तर तुम्हाला कोणता अभ्यास करायचा, कसा करायचा हे तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. तसं आपण याच्यावरती 1-2 क्लास देखील घेणार आहे. विद्यार्थ्यांचा व्यवस्थित प्रतिसाद जर भेटला तर आपण बाकीच्या ज्या क्वेश्चन पेपर आहे ते सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबत 14 तारखेपासून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी याच वेबसाईटला व्हिजिट करायचंय. इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचंय. इथे तुमचा जो युजर नेम किंवा जे आपल्याला नंबर दिलेला आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड तुम्ही सेट केलेला टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचंय. पुढे मी तुम्हाला सांगेल एकदा ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं. ठीक आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविषयी तुम्हाला माहिती दिली. याच्यामध्ये एक्झामचा टाइम टेबल सोबत ऍडमिट कार्ड विषयी माहिती आणि अभ्यासक्रमाविषयी माहिती, त्यासोबत आपण नोट्स देखील याच्याबद्दल देखील माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.